13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून स्वतः या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत पोस्को गुन्हा दाखल केला। हा प्रकार 29 जुलै ते 30 जुलै दरम्यान घडला, पण भीतीने पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही। शाळेतील मुख्याध्यापिकेने पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी चर्चा केली। त्या विद्यार्थिनीने आरोपी शिक्षक तिचा विनयभंग करीत असल्याचे सांगितले। हा प्रकार गंभीर असल्याचे मुख्याध्यापिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पीडित मुलीच्या आई वडिलांना शाळेत बोलावून घेतले व घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला। त्यामुळे मुलीच्या आई व वडिलांना धक्का बसला। मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवर असल्यामुळे त्यांनीच या प्रकरणात कारवाई करावी असे त्यांनी मुख्याध्यापिकेंना सांगितले। त्यानंतर मुख्याध्यापिकेने या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 78 विनयभंग, 78 महिलेला वारंवार संपर्क अथवा पाठलाग करणे, 79 अश्लील हातवारे अथवा अश्लील संवाद साधणे सह पोस्को कायद्याचा कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत।